So, good morning and welcome. Now, this is the 8th lecture on the second half of chapter Principles of Inheritance and Variation. In a previous lecture, we already studied about sex linked inheritance or sex linkage. But the case was of an insect, Drosophila, that is a fruit fly. आता बघा, आपण या आधीचा जो व्हिडिओ होता म्हणजे 7वा, त्यामध्ये ऑलरेडी आपण सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स म्हणजे सेक्स लिंकेज स्टडी केलं. पण हा सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स होता एका इन्सेक्ट ड्रॉसोफिला मेलॅनोजेस्टर म्हणजे फ्रूट फ्लायचा. तो ट्राय टू रिकॉल की येलो बॉडी या ब्राउन बॉडी, वाइट आई या रेड आई, ये जो कैरेक्टर्स थे दे वर कंट्रोल्ड बाय जीन प्रेजेंट ऑन एक्स क्रोमोझोम. म्हणजे येलो बॉडी किंवा ब्राउन बॉडी, व्हाईट आय किंवा रेड आय, तर हा बॉडी कलर आणि आय कलर नावाचा जो कॅरेक्टर आहे ड्रॉसोफिलाचा, या कॅरेक्टरचा जो जीन आहे तो कुठे होता? एक्स क्रोमोझोमवर. आणि इनहेरिटन्स ऑफ सच बॉडी कॅरेक्टर whose genes are present on sex chromosome, particularly X chromosome, is called sex linked inheritance or sex linkage. म्हणजे सर तुम्ही असं म्हणता की त्या कॅरेक्टरचा इनहेरिटन्स स्टडी करणे, ज्या कॅरेक्टरचे जीन बसलेले असतील ऑन सेक्स क्रोमोझोम, त्याला सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स किंवा सेक्स लिंकेज म्हणतात. मग पुन्हा आपण कशाला शिकतो आहे? आपण जो स्टडी केला सेक्स लिंक्ड कॅरेक्टरचा, तर ते कॅरेक्टर आपण ड्रॉसोफिलाचे स्टडी केले. आपण ह्युमनचा स्टडी करायचा आहे. तो इफ यू ट्राय टू रिकॉल द प्रीवियस लेक्चर, विच कॅरेक्टर वी स्टडीड? तो सर एक ड्रॉसोफिला होता येलो बॉडी व्हाईट आयवाला, त्याला आपण क्रॉस केलं दुसऱ्या एका ड्रॉसोफिलाशी जो होता ब्राऊन बॉडी आणि रेड आयवाला. हा एक डायहायब्रिड क्रॉस आपण शिकलो होतो. आणि या कॅरेक्टरचे जीन कुठे होते? एक्स क्रोमोझोमवर आणि अगदी जवळ होते. तो सर हमें कैसे मालूम वो जीन बहुत करीब थे? क्योंकि पैरेंटल कॉम्बिनेशन 98.7% थे. द जीन डिड नॉट सेग्रीगेट प्रॉपरली. ओरिजिनल कॉम्बिनेशन बहुत ज़्यादा मिले और जो नए कॉम्बिनेशन मिले वो करीब 1.3% के आसपास मिले थे, जो कि नहीं के बराबर है. 8वा कालचा दुसरा क्रॉस, सर त्या केसमध्ये होतं व्हाईट आय मिनिएचर विंग, रेड आय नॉर्मल विंग. म्हणजे आय कलर आणि विंग साईज हे जीन सुद्धा बसलेले होते ऑन एक्स क्रोमोझोम म्हणजे सेक्स क्रोमोझोम. आणि या कॅरेक्टरचा स्टडी सुद्धा होईल सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स और सेक्स लिंकेज. मग ही केस कशी वेगळी होती? सर या केसमध्ये आपल्याला F2मध्ये जे रिकॉम्बिनेशन भेटले होते ते 37.5% भेटले होते. म्हणजे खूप जास्त रिकॉम्बिनेशन भेटले. याचा अर्थ हे जीन एका क्रोमोझोमवर होते पण वाईडली सेपरेटेड होते. सो मोर बी द फ्रिक्वेन्सी ऑफ रिकॉम्बिनेशन, इनकम्प्लीट और पार्शल इज द लिंकेज, लेस इज द स्ट्रेंथ ऑफ लिंकेज अँड मोर लाइकली टू गेट द रिकॉम्बिनेशन्स. तो आज आपल्याला जे स्टडी करायचं आहे सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स किंवा सेक्स लिंकेजचा, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? तो सर तुम्हाला आम्हाला शिकवायचं आहे ह्युमन्समध्ये अशा कॅरेक्टरचा इनहेरिटन्स ज्या कॅरेक्टरला कंट्रोल करणारे जीन हे एक्स क्रोमोझोमवर आहेत.
म्हणजे आपण आता ऑटोझोमली लिंक्ड जीन नाही स्टडी करत आहे, सेक्स लिंक्ड जीन स्टडी करत आहे. आणि जर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओज पाहिले तर एक पूर्ण माझं लेक्चर बघा. मैंने डिवोट किया था, डेडिकेट किया था वो लेक्चर एक्स लिंक्ड जीन, वाई लिंक्ड जीन, एक्स वाई लिंक्ड जीन्स पे. उसके कैरेक्टर्स मैंने बताए थे और उस वक्त मैंने चेतावनी दी थी की ते जर कोणी व्यवस्थित केलं ना तर त्याला सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स किंवा सेक्स लिंकेजमध्ये कधीच प्रॉब्लेम येत नाही. तो वापस मैं विनती करूँगा कि जहाँ पे मैंने एक्स लिंक्ड जीन, वाई लिंक्ड जीन, एक्स वाई लिंक्ड जीन इसके कैरेक्टर्स बताए वो वाला वीडियो आप और एक बार देख ले. बट स्टिल सो ॲज अ रूटीन फॉर अस की कुठलंही लेक्चर सुरू करण्याच्या आधी आपण पहिले समजून घ्यायला पाहिजे की शिकायचं काय आहे. मार्कासाठी आपण नाही शिकायचं, ते आपसूक येतील. आपण ज्ञानासाठी शिकायचं. सो कदाचित मोठा भाऊ, मोठी बहीण, आई वडील यांनी जर विचारलं की हे तू जे लेक्चर पाहतो आहे ते कशाशी संबंधित आहे, तर तुम्हाला सोप्या भाषेत त्यांना सांगता आलं पाहिजे की आपल्या प्रत्येकाला जे कॅरेक्टर आहे ते आईवडिलाकडून येतात. या कॅरेक्टरचे जीन असतात, जीन क्रोमोझोमवर बसलेले असतात आणि आम्ही आता त्या कॅरेक्टरचं ट्रान्समिशन स्टडी करतो आहे ज्याचे जीन सेक्स क्रोमोझोमवर असतात, म्हणजे एक्स क्रोमोझोमवर असतात. ये हम लोग अभी सीख रहे. तो ते समजण्यासाठी आपण एकदा हरिडली एक्स आणि वाय क्रोमोझोम एक 5 मिनटात बघू. तो हमारी हर सेल के न्यूक्लियस में 46 क्रोमोसोम्स है. उसमें से 44 ऑटोजोम्स है जिन्हें सेक्स के साथ कोई लेना देना नहीं, और आखिरी 2 जो है वो सेक्स क्रोमोझोम है विच डिटरमाइन सेक्स ऑफ द ऑफस्प्रिंग. म्हणजे सर तुम्ही असं म्हटलं की आपल्या शरीरात प्रत्येक सेलच्या न्यूक्लियसमध्ये 46 क्रोमोझोम आहे, 46. त्यातले 44 स्त्री पुरुषामध्ये सेम असतात. त्यांना काही देणं घेणं नाही स्त्री आहे की पुरुष. मग शेवटची जी जोडी आहे म्हणजे 2 ते सेक्स क्रोमोझोम आहे. का? कारण ते सेक्स डिटरमाइन करतात, डिसाईड करतात. XX असेल तर फिमेल, XY असेल तर मेल. तर ते जे शेवटचे क्रोमोझोम आहे त्यांना म्हणतात सेक्स क्रोमोझोम. देर आर 2 सेक्स क्रोमोझोम, X अँड Y. आत्ता सगळ्यात महत्त्वाचं, द लोअर पोर्शन ऑफ X अँड Y क्रोमोझोम is morphologically, genetically identical. They pair in zygotiny and exchange the genes during pachytiny. मतलब सर X और Y क्रोमोसोम के निचले हिस्से दिखने को सरीखे हैं, उनके जीन्स भी सरीखे हैं. मियोसिस के मियोसिस 1, मियोसिस 1 के प्रोफेज 1, प्रोफेज 1 के जाइगोटिनी में वो पेयर भी होते, और पैकिटिनी में यहाँ के जीन्स यहाँ जा सकते, यहाँ के जीन यहाँ आ सकते. तो इस पोर्शन को कहते होमोलोगस सेगमेंट्स. इन मराठी एक्स आणि वाय क्रोमोझोमचे खालचे पोर्शन दिसायला सारखे असतात, जेनेटिकली सुद्धा सारखे असतात. झायगोटिनीमध्ये त्यांची जोडी लागते, पॅकेटिनीमध्ये ते देवाणघेवाणही करतात. म्हणजे
लोअर पोर्शन ऑफ एक्सवर काही जीन असतील तर ते वायवर जाऊ शकतात, वायवाले एक्सवर येऊ शकतात. या पोर्शनचं नाव आहे होमोलॉगस सेगमेंट. आणि इकडे जे जीन असतील लोअर पार्ट ऑफ एक्स अँड वायवर, त्यांना म्हटला एक्स वाय लिंक्ड जीन्स. मग सर त्यांना तुम्ही एक्स वाय लिंक्ड जीनच का म्हटलं? कारण ते एक्सवरून वायवर जाऊ शकतात, वायवरून एक्सवर येऊ शकतात. पण ते एक्स आणि वायला सोडून कुठे जाऊ शकतात का? नाही. मतलब वो एक्स और वाय के साथ बंधे है. म्हणजे लहान मूल आहे तर ते आपल्या घरातून शेजाऱ्याकडे जाईल, शेजाऱ्याकडून पुन्हा घरी परत येईल, पण हे दोन घरं सोडून कुठे जाईल का? नाही. वो बच्चा बंधा है दो घरों के साथ. तो यांना एक्स वाय लिंक्ड जीन्स म्हणतात. आपण खूप डिटेलमध्ये पाहिलं होतं, तुम्ही रिवाइज करायला पाहिजे तो व्हिडिओ. मग सर एक्स वाय लिंक्ड जीनचं महत्त्व काय आहे, क्या सिग्निफिकन्स है? सुनो, आप में, हम में, बाय द गॉड ग्रेस वी हॅव अ नॉर्मल एक्स वाय लिंक्ड जीन. म्हणजे तुमच्या माझ्यात जे एक्स वाय लिंक्ड जीन आहे ते कसे आहे? नॉर्मल आहे. पण अनफॉर्च्युनेटली रेसेसिव्ह एक्स वाय लिंक्ड जीन कॉजेस सीवियर जेनेटिक डिसऑर्डर. म्हणजे सर आप में या हम में नॉर्मल है इसलिए ठीक है, पर दुर्भाग्य से जिस बंदे में रेसेसिव एक्स वाई लिंक्ड जीन है तो उससे बड़ी सीरियस जेनेटिक डिसऑर्डर्स आती, अनुवांशिक दोष येतात. जसं टोटल कलर ब्लाइंडनेस, माने एक भी रंग उसे दिखाई नहीं देता. टोटल कलर ब्लाइंडनेस, रंगहीन दृष्टिता, रेटिनाइटिस पिगमेंटोसा, मतलब सूरज ढलने के बाद दिखता ही नहीं. रेटिनाइटिस पिगमेंटोसा. नेफ्राइटिस म्हणजे इन्फ्लामेटरी डिसीज ऑफ द किडनी. तो हे ऑलरेडी आपण बोललो. आता तुम्हाला समजलं होमोलॉगस सेगमेंट ऑफ एक्स आणि वायवर जे जीन असतात ते एक्स वाय लिंक्ड असतात. ते रेसेसिव्ह असले तर सीवियर जेनेटिक डिसऑर्डर्स येतात. चलो अब बात करते अपर पोर्शन की. अपर पोर्शन ऑफ एक्स क्रोमोजोम, अपर पोर्शन ऑफ वाय क्रोमोजोम. नजर डालिए. म्हणजे एक्सच्या वरचा पार्ट आणि वायचा वरचा पार्ट ना मॉर्फोलॉजिकली आयडेंटिकल है, ना जेनेटिकली सिमिलर है, ना वो पेयर होते, ना वो एक्सचेंज करते. म्हणजे सर तुम्ही असं म्हणता की एक्स आणि वाय क्रोमोझोमचे वरचे जे पोर्शन आहे ते दिसायला सारखे नाही, त्यांचे जीन्स सारखे नाही, त्यांच्यात पेअरिंगही होत नाही आणि आदान प्रदान होत नाही, क्योंकि क्रॉसिंग ओव्हर अकर्स बिटवीन सर होमोलॉगस क्रोमोझोम, आणि हे पोर्शन तर होमोलॉगस नाहीच आहे. सो अपर पार्ट ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम आर नायदर मॉर्फोलॉजिकली सिमिलर नॉर जेनेटिकली आयडेंटिकल. They do not pair in zygotiny and never exchange in pachytiny. आणि जर यांच्यात एक्सचेंज होत नसेल तर सर अप्पर पार्ट ऑफ एक्सवर जे कोणी असतील जीन्स, एक्स क्रोमोझोमच्या वरच्या पार्टवर जे कोणी असतील जीन, ते कधी वायवर जातील का? नाही. एक्सचेंजच होत नाही. म्हणजे हे जीन कोणाशी बांधल्या गेले, कुठे जाऊच नाही शकत. तो वो किसके साथ बंध गए? एक्स के साथ बंध गए. वो वाय पे जा ही नहीं सकते.
आणि म्हणून जीन प्रेझेंट ऑन अप्पर पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम आर कॉल्ड एक्स लिंक्ड जीन्स. एक्स लिंक्ड जीन, एकशी बांधलेली जीन. आणि इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर, इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर. आईवडिलाकडून मुलाला काय येतात? कॅरेक्टर. असे कॅरेक्टर ज्याचे जीन अप्पर पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोमवर आहे त्याला म्हणतात एक्स लिंक्ड इनहेरिटन्स ऑर सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. तेच तुमचं टायटल आहे. इनहेरिटन्स ऑफ अ बॉडी कॅरेक्टर whose genes are present on upper part of X chromosome. It's called X-linked inheritance or sex-linked inheritance or sex linkage. ठीक आहे सर, आता मला X-linked जीन समजलं. काय समजलं? सर, जे जीन अप्पर पार्ट ऑफ एक्सवर असतात ते एक्सला सोडून कुठे जाऊच नाही शकत, त्यांना X-linked जीन म्हणतात. मग तसंच the gene present on upper part of Y वो कभी X पे आ ही नहीं सकते, कारण एक्सचेंजेस होत नहीं, देवान घेवान होतच नहीं. तो सदियों से सदियों तक वो वहीं पे चिपके रहेंगे, पड़े रहेंगे और वो Y के साथ ही आएंगे. मुलांना Y कोणाचा येत असतो? वडिलांचा. मग माझ्या वडिलांच्या वायवर जर हे जीन असतील तर हे वाय सोबत मला येतीलच. तो दे आर कॉल्ड वाय लिंक्ड जीन्स. सो एक्स लिंक्ड जीन अप्पर पार्ट ऑफ एक्सवर असतात, वाय लिंक्ड जीन अप्पर पार्ट ऑफ वायवर असतात, एक्स वाय लिंक्ड जीन लोअर पार्ट ऑफ एक्स एंड वाई वर असतात. तो सर, ये लोअर पार्ट को आप कहते होमोलॉगस सेगमेंट बिकॉज दे आर मॉर्फोलॉजिकली एंड जेनेटिकली आइडेंटिकल. दे पेयर इन zygote in exchange in packetini. तो अप्पर पार्ट ऑफ एक्स एंड अप्पर पार्ट ऑफ वाई नीदर मॉर्फोलॉजिकली सिमिलर नॉर जेनेटिकली आइडेंटिकल, और इसीलिए इनको कहा गया नॉन होमोलोगस सेगमेंट. तो जीन्स प्रेजेंट ऑन नॉन होमोलोगस सेगमेंट ऑफ एक्स क्रोमोसोम आर एक्स लिंक्ड जीन and the genes present on non-homologous segment of Y chromosome are called Y-linked gene. मग आता मी तुला हे एक बेसिक सांगितलं. आता एक्स लिंक्ड जीनचे कॅरेक्टर सांग बरं. तर माझं मी सांगितलं ना, एक पूर्ण 1 तासाचं लेक्चर या कॅरेक्टरवर होतं. हे खूप बेसिक आहे. मेडिकल प्रोफेशनमध्ये, आय मीन मेडिकल कॉलेजेसमध्ये एवढ्या सोप्या भाषेत नसतं. म्हणून ही संधी आहे, साध्या भाषेत समजून शिका. एक्स लिंक्ड जीनचे काय कॅरेक्टर सांगशील? तो सर, पहिला, एक्स लिंक्ड जीन आर प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस सेगमेंट ऑफ एक्स क्रोमोझोम. बरोबर, नॉन होमोलॉगस सेगमेंट ऑफ एक्स क्रोमोझोमवर असतात. दुसरा कॅरेक्टर, देयर आर मोर एक्स लिंक्ड जीन. क्यों? कारण सर, नॉन होमोलॉगस पार्ट ऑफ एक्स इज लॉन्गर. वायच्या नॉन होमोलॉगस पार्टपेक्षा एक्सचा नॉन होमोलॉगस पार्ट कसा आहे? उंच आहे, म्हणून जास्त असतील एक्स लिंक्ड जीन. तिसरा कॅरेक्टर काय सांगशील? सर, their alleles are absent on Y chromosome. म्हणजे या जीनचा अलील इकडे असेल का? नाही. सो देअर अलील्स आर अब्सेंट ऑन Y chromosome. चौथा कॅरेक्टर, थँक गॉड तुमचे माझे आता एक्स क्रोमोझोम मुलांनाही आहे, मुलींनाही आहे, सर्वांनाच आहे.
तो आपण थँक गॉड यासाठी म्हटलं की आपल्या एक्स क्रोमोझोमच्या वरच्या पोर्शनवर जे जीन आहे ते कसे आहे सर? नॉर्मल आहेत, डॉमिनंट आहेत. अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवानं, जर एक्स लिंक्ड जीन रेसेसिव्ह असेल, तो रेसेसिव्ह एक्स लिंक्ड जीन कॉजेस सिव्हिअर जेनेटिक डिसऑर्डर, जसं कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, मायोपिया, मस्कुलर डिस्ट्रॉफी किंवा नाइट ब्लाइंडनेस. वो नाइट ब्लाइंडनेस अलग जो होता है डेफिशिएंसी ऑफ विटामिन ए से, ये जेनेटिकल नाइट ब्लाइंडनेस है. तो सर तुम्ही असं म्हणता की बरं झालं आपल्या अप्पर पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोमवर डॉमिनंट जीन आहे म्हणजे नॉर्मल आहे. आणि जर ते रेसेसिव्ह असते ना तर मग अशा डिसऑर्डर झाल्या असत्या. ठीक आहे, पुढचा कॅरेक्टर एक्स लिंक्ड जीनचा. मग आता सांगा, रेसेसिव्ह एक्स लिंक्ड जीनमुळं जेनेटिक डिसऑर्डर येतात. यस सर, अभी आपने कहा. तो भाई मेरे एक्स क्रोमोसोम तो महिलाओं में भी है और एक्स क्रोमोसोम तो पुरुषों में भी है. म्हणजे एक्स क्रोमोसोम पुरुषांमध्येही आहे, स्त्रियांमध्येही आहे. मग जर एक्स क्रोमोसोमवर रेसेसिव्ह जीन्स असतील तर त्यांनी ज्या डिसऑर्डर येतात तर त्या पुरुषातही असतील, स्त्रियांमध्येही असतील. म्हणजे the genetic disorders because of recessive X-linked gene might be there in both the sexes. कारण दोघांनाही आहे एक्स क्रोमोसोम. बट अगला कैरेक्टर देखो. समजा एक मुलगा आहे, पुरुष आहे, माणूस आहे, त्याचे 6 क्रोमोझोम असतात, एक्स आणि वाय. बरोबर. मग पुरुषांमध्ये एक्स क्रोमोझोम किती असतात? एकच असतो. आणि जर रेसेसिव्ह जीन एक्सवर असला तर तो सर मग तर पंचायतच आहे. कशी सर? जरी हा जीन रेसेसिव्ह असेल तरी त्याचा इफेक्ट सप्रेस करणारा जीन वायवर नसतो. आपण काय म्हणतो, कोणता जीन एक्सप्रेस होत असतो सर? डॉमिनंट एक्सप्रेस होतो. अहो पण इथे तर रेसेसिव्हच एक्सप्रेस होईल ना. क्यों? अरे रेसेसिव इसलिए एक्सप्रेस होगा कि उसे दबाने वाला डोमिनेंट वाई पे थोड़ी रहता. अभी अभी हमने कहा कि एक्स लिंक्ड जीन के अलील वाई क्रोमोसोम पे नहीं होते. तो सर याच्यामुळे तर सिंगल डोज मध्येच मेल होऊन जातो सफरर. म्हणजे एक्झाम्पल की हा जर रेसेसिव्ह जीन असेल माझ्यामध्ये तर तो पटकन एक्सप्रेस होऊन जाईल आणि मी होऊन जाईल कलर ब्लाइंड. मग आता एखादी स्त्री असेल, फिमेल, तिचे 6 क्रोमोझोम असतात, एक्स एक्स. आणि समजा एखाद्या महिलेच्या एका एक्सवर आहे रेसेसिव्ह जीन, मग होईल का हो तिला कलर ब्लाइंडनेस? नहीं सर. का? सर उस महिला में तो 2 एक्स है. हो सकता कि एक एक्स पे भले ही हो रेसेसिव्ह जीन, डिफेक्टिव्ह जीन, पण दुसऱ्या एक्सवर असू शकतो नॉर्मल जीन. आणि नॉर्मल असतो डॉमिनंट. म्हणजे माता भगिनीमध्ये एक जीन जरी असेल एक्स लिंक्ड डिफेक्टिव्ह तरी त्यांना डिसीज होत नाही, कारण त्यांच्या दुसऱ्या एक्सवर असू शकतो नॉर्मल जीन जो याला करतो सप्रेस. तो हा एक कॅरेक्टर लक्षात ठेवा. मेल्स आर फ्रिक्वेंट सफरर ऑफ एक्स लिंक्ड डिसीजेस
ॲज कम्पेअर्ड टू फिमेल. वाय? 1 मार्क. बोर्डाचा प्रश्न. पुरुषांना जास्त एक्स लिंक्ड डिसिजेस होतात स्त्रियांपेक्षा का? कसं लिहाल? तर असं लिहा की ॲज इन मेल there is one X chromosome and if it contains defective gene there is no dominant gene on Y chromosome to suppress its effect and hence male became sufferer even in a single dose. However, in female there are 2 X chromosome and if they have a defective gene on one X there might be a normal gene on another X. जरी महिलामध्ये एका एक्सवर असेल डिफेक्टिव्ह जीन तरी दुसऱ्या एक्सवर असू शकतो नॉर्मल जीन आणि म्हणून फिमेल्स आर लेस फ्रिक्वेंट सफरर ऑफ कलर ब्लाइंडनेस. मी तुम्हाला तो व्हाईट पॉप्युलेशन ऑफ अमेरिकामधला सर्वे सांगितला होता की 0.5% ऑफ द विमेन हॅव कलर ब्लाइंडनेस इन US in white population and 8% of the male are color blind. मग का हो सर? अमेरिकेच्या गोऱ्या लोकांमध्ये जो सर्वे झाला त्याच्यात 8% लोक पुरुष कलर ब्लाइंड आहे. 8%. 8. आणि महिला 0.5%. 0.5% म्हणजे 200 मध्ये 1. मग 200 महिलामध्ये एकच महिलेला कलर ब्लाइंडनेस आणि 200 पुरुष घेतले तर 16 पुरुषांना कलर ब्लाइंडनेस. तो ध्यान रहे ये कैरेक्टर्स. और सबसे इंपॉर्टंट कैरेक्टर, आखरी कैरेक्टर कोणाचा? एक्स लिंक्ड जीनचा. मला सांगा, हा जो पुरुष आहे, मी असेल, तुम्ही असाल, कोणी असेल, तो पुरुषाच्या एक्सवर जर डिफेक्टिव्ह जीन असेल तर मला सांगा हा एक्स पुरुषाला कोणाकडून येत असतो? तो सर कोण्याही पुरुषाला एक्स त्याच्या आईकडून येत असतो. म्हणजे एक्स लिंक्ड जीन्स कधी मेल टू मेल नाही जात. कारण मेलला जो एक्स येतो तो कोणाचा येतो? आईचा येत असतो. म्हणजे हे दाखवतात क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. मेल टू मेल वाया फिमेल. म्हणजे मला डिफेक्ट आहे तर हा एक्स मला कोणाचा आला? माझ्या आईचा. आणि माझ्या आईला डिफेक्टिव्ह एक्स तिच्या आईचाही येऊ शकतो, तिच्या वडिलांचाही येऊ शकतो. तो याचा इनहेरिटन्स आपण पाहू कसा असतो. क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. तो हे झाले कॅरेक्टर्स ऑफ एक्स लिंक्ड जीन. तो आपल्याला हे सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स शिकताना कामात येईल. आता वाय लिंक्ड जीनचे कॅरेक्टर. तो सर पहिला कॅरेक्टर, वाय लिंक्ड जीन्स आर प्रेझेंट ऑन अप्पर पार्ट ऑफ वाय क्रोमोझोम. दूसरा कॅरेक्टर, देअर अलील्स आर अब्सेंट ऑन एक्स क्रोमोझोम. तीसरा कॅरेक्टर, रेसेसिव्ह वाय लिंक्ड जीन कॉजेस जेनेटिक डिसऑर्डर. चौथा कॅरेक्टर, द डिसऑर्डर बिकॉज ऑफ रेसेसिव्ह वाय लिंक्ड जीन आर नेव्हर इन फिमेल. म्हणजे डिफेक्टिव्ह वाय लिंक्ड जीनमुळे होणारी डिसऑर्डर स्त्रीमध्ये असू शकत नाही, कारण स्त्रियांना वायच नसतो. देर आर लेस वाय लिंक्ड जीन, कारण अप्पर पार्ट ऑफ वाय कसा आहे? शॉर्ट. याचा इनहेरिटन्स कसा असतो? डायरेक्ट फादर टू सन. म्हणजे मला जर वायवर एखादा डिफेक्टिव्ह जीन असेल तर हा वाय मला कोणाचा आला? सर तुमच्या वडिलांचा. सो मेल टू मेल ट्रान्समिशन आहे, त्याला डायरेक्ट इनहेरिटन्स म्हणतात. वाय लिंक्ड जीन्सला होलँड्रिक जीन्सही म्हणतात, कारण ते फक्त पुरुषांमध्येच असतात. तो ये हमने एक बैकग्राउंड क्रिएट किया. अब मैं आपको सिखा सकता सेक्स लिंक्ड इनहेरिटेंस और सेक्स लिंकेज इन ह्यूमन. So in quite detail we have seen what is X-linked genes,
Y linked genes and XY linked genes. आपण X linked gene म्हणजे द जीन प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस सेगमेंट ऑफ X क्रोमोझोम पाहिले. Y linked gene म्हणजे द जीन प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस पार्ट ऑफ Y क्रोमोझोम पाहिले. Y linked जीनलाच आपण होलॅन्ड्रिक जीन म्हणतो. आणि XY linked जीन पुन्हा एकदा मी सांगितलं की दे आर प्रेझेंट ऑन द लोअर पार्ट, दॅट इज homologous segment of X and Y chromosome. So before we start sex linked inheritance or sex linkage in human, हमें सेक्स लिंक्ड इनहेरिटेंस या सेक्स लिंकेज ह्यूमंस में स्टडी करने से पूर्व वापिस एक बार ये 4-5 टर्म्स के बारे में हमें बात करनी है एंड देन वी विल गो फॉर सेक्स लिंक्ड इनहेरिटेंस लाइक कलर ब्लाइंडनेस एंड हीमोफिलिया. तो फर्ज करो सेक्स लिंक्ड जीन्स इज अ क्वेश्चन टू यू. तुम्हाला एक प्रश्न विचारला की कहो सेक्स लिंक्ड जीन्स म्हणजे काय, तो व्हॉट इज द आन्सर? सर, जीन present on non-homologous segment of X chromosome are called sex-linked gene. असे जीन जे X क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस सेगमेंटवरती बसलेले असतात त्यांना म्हणतात एक्स लिंक्ड किंवा सेक्स लिंक्ड जीन. ठीक है सर, ये तो समझ में आया कि एक्स क्रोमोसोम के ऊपरी हिस्से पे जो जीन बैठे होते हैं उन्हें एक्स लिंक्ड या सेक्स लिंक्ड जीन्स कहते. नाउ व्हाट इज सेक्स लिंक्ड कैरेक्टर? असा जीन जो अप्पर पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम आहे, नॉन होमोलॉगस सेगमेंट ऑफ एक्स क्रोमोझोम आहे, त्याला तर तुम्ही सेक्स लिंक्ड जीन म्हटलं. पण सेक्स लिंक्ड कॅरेक्टर म्हणजे काय? द कॅरेक्टर, आय मीन बॉडी कॅरेक्टर, सेक्सशी रिलेटेड नाही, स्त्री पुरुष यांच्याशी संबंधित नाही, पण बॉडी कॅरेक्टर. तो सेक्स लिंक्ड कॅरेक्टर म्हणजे काय? बॉडी कॅरेक्टर कंट्रोल्ड बाय सेक्स लिंक्ड जीन. असा बॉडी कॅरेक्टर जो कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे? सेक्स लिंक्ड जीनच्या. त्याला म्हणतात सेक्स लिंक्ड कॅरेक्टर. आपण एक्झाम्पल घेऊ. समजा कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय? तो सर, कलर ब्लाइंडनेस का मतलब होता है कि किसी व्यक्ति को रेड और ग्रीन ये डिफरेंशिएट नहीं करते आते, डिस्टिंग्विश नहीं करते आते. म्हणजे एखादा व्यक्ती ज्याला लाल आणि हिरवा रंग हा डिस्टिंग्विश नाही करता येत तर त्याला आपण कलर ब्लाइंड व्यक्ती म्हणतो आणि त्या कॅरेक्टरला कलर ब्लाइंडनेस म्हणतो. मग आता हा कलर ब्लाइंडनेस काय आहे? हा बॉडी कॅरेक्टर आहे. या बॉडी कॅरेक्टरचा जो जीन आहे, द जीन दॅट कंट्रोल दिस बॉडी कॅरेक्टर इज प्रेझेंट ऑन अप्पर पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम. आणि म्हणून कलर ब्लाइंडनेस इज अ सेक्स लिंक्ड कॅरेक्टर अँड द जीन फॉर दिस कॅरेक्टर इज सेक्स लिंक्ड जीन बिकॉज इट इज लॉज्ड ऑन अप्पर पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम. आता सेक्स लिंकेज किंवा सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स म्हणजे काय? तो समजा एखादा इंटलेक्च्युअल वाईज स्टुडंट वर्गात असतो, मग त्याला आपण म्हणतो की डिफाईन सेक्स लिंक्ड जीन. सो ही सेड द जीन विच इज प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस सेगमेंट ऑफ एक्स क्रोमोझोम इज सेक्स लिंक्ड जीन. व्हॉट इज सेक्स लिंक्ड कॅरेक्टर? So the character, a body character, which is controlled by sex-linked gene is called sex-linked character. Now, what is sex linkage?
तो कन्फ्यूज व्हायचं नाही. सेक्स लिंकेज म्हणजेच सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. मग आता डेफिनेशन. सर, इनहेरिटन्स ऑफ अ बॉडी कॅरेक्टर, ट्रान्समिशन ऑफ अ बॉडी कॅरेक्टर, बट या बॉडी कॅरेक्टरचा जो जीन आहे तो असला पाहिजे सेक्स लिंक. तो सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स और सेक्स लिंकेज मीन्स इनहेरिटन्स ऑफ बॉडी कॅरेक्टर कंट्रोल्ड बाय सेक्स लिंक्ड जीन. असा बॉडी कॅरेक्टर शोधा ज्याचा इनहेरिटन्स सेक्स लिंक्ड जीनच्या हाती आहे. समजा आपण म्हटलं सिकल सेल ॲनिमिया. तो व्हॉट इज सिकल सेल ॲनिमिया? सर, इट इज अ बॉडी कॅरेक्टर where RBC are sickle shape. सिकल सेल ॲनिमिया मी शिकवलं तुम्हाला ऑलरेडी मेंडल चॅप्टरमध्ये. तो सिकल सेल ॲनिमिया म्हणजे जेव्हा RBC ह्या सिकल असतात, हिमोग्लोबिन नॉर्मल नसतं. मग हा तर बॉडी कॅरेक्टर आहे, पण त्याचा जीन तर 11th क्रोमोझोमवर आहे ना. 11वा क्रोमोझोम सेक्स क्रोमोझोम थोडी आहे. म्हणून तो ऑटोझोमल लिंकेज झाला. पण इनहेरिटन्स ऑफ कलर ब्लाइंडनेस इज अ सेक्स लिंकेज और सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. कारण कलर ब्लाइंडनेसचा जीन 22 पेअरपैकी कोण्याच क्रोमोझोमवर नाही, तो एक्स क्रोमोझोमवर आहे. सो इनहेरिटन्स ऑफ अ बॉडी कॅरेक्टर associated with sex chromosome is called sex linkage. सेक्स लिंकेज किती प्रकारचे आहे, म्हणजे सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स किती प्रकारचे आहे? तो सर 3 प्रकारचे. जीन तर सेक्स लिंक्ड आहे. जर तो अप्पर पार्ट ऑफ एक्सवर असला तर. मग मी तुम्हाला पुन्हा एकदा डायग्राम काढून दाखवतो. एक्स क्रोमोझोम, वाय क्रोमोझोम, होमोलॉगस सेगमेंट, नॉन होमोलॉगस सेगमेंट. तो हा एक जीन आहे समजा. सो हा झाला सेक्स लिंक्ड जीन किंवा एक्स लिंक्ड जीन. सो इनहेरिटन्स ऑफ अ बॉडी कॅरेक्टर असोसिएटेड विथ अ एक्स लिंक्ड जीन इज कॉल्ड एक्स लिंक्ड इनहेरिटन्स ऑर एक्स लिंकेज. तुम्ही या टर्मला कन्फ्यूज नका हो. अरे बाबा, सेक्स लिंकेज म्हणजेच सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. मग तो अप्पर पार्ट ऑफ एक्सवर जर असेल तर तो एक्स लिंकेज झाला, म्हणजे एक्स लिंक्ड इनहेरिटन्स. अप्पर पार्ट ऑफ वायवर असेल तर तो वाय लिंकेज झाला, म्हणजे वाय लिंक्ड इनहेरिटन्स. आणि जर तो एक्स वाय लिंकेज आहे म्हणजे द जीन इज प्रेझेंट ऑन लोअर पार्ट ऑफ एक्स ऑर वाय. आत्ता एक्झाम्पल ऑफ एक्स लिंकेज सांगा. सर, एक्स लिंकेज म्हणजे एक्स लिंक्ड इनहेरिटन्स. एक्स लिंक्ड इनहेरिटन्स म्हणजे इनहेरिटन्स ऑफ अ बॉडी कॅरेक्टर हुज जीन इज प्रेझेंट ऑन अप्पर पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम. मग कोणते मी रेसेसिव्ह जीन सांगितले that causes the severe genetic disorder and which are sex link or X link? Color blindness, hemophilia, myopia, muscular dystrophy, night blindness. हे सगळे एक्स लिंकेज किंवा एक्स लिंक्ड इनहेरिटन्स आहे. वाय लिंकेजचं एक्झाम्पल सांगा. म्हणजे वाय लिंक्ड इनहेरिटन्सचं सर हायपर ट्रायकॉसिस, कानावरचे केस. वेब्ड टोज, पैर की उंगलियां जुडी होना. एक्स वाय लिंकेजचं एक्झाम्पल सांगा. सर टॉक्टल कलर ब्लाइंडनेस, रेटिनायटिस पिगमेंटोसा, नेफ्रायटिस. तो आत्ता आपल्याला शिकायचं आहे एक्स लिंकेज किंवा एक्स लिंक्ड इनहेरिटन्स. आणि एक्झाम्पल आहे कलर ब्लाइंडनेस. आणि कलर ब्लाइंडनेस किंवा हिमोफिलियावर नीटमध्ये एक क्वेश्चन असतो एकदम सोपा. तो आता आपण प्रॅक्टिकली शिकणार आहे
की कलर ब्लाइंडनेसचा इनहेरिटन्स कसा होतो. सो व्हॉट इज कलर ब्लाइंडनेस? सर, कलर ब्लाइंडनेस मीन्स inability of a person to differentiate between red and green colors. तो सर रेड एंड ग्रीन कलर का डिफ्रेंसिएशन नहीं होता, मतलब उसमें 3 प्रकार और रहते, बट इट इज बियॉन्ड द स्कोप ऑफ माय सिलेबस. म्हणजे कलर ब्लाइंडनेस, रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेसचे 3 प्रकार असतात, तर ते माझ्या सिलेबसच्या बाहेरचे आहे, पण मी तुम्हाला अर्थ सांगू शकतो. एक रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस ऐसा रहता जहाँ ग्रीन कलर के पहचानने में प्रॉब्लम होती है, वो उसे रेड नज़र आता है. म्हणजे सर तुम्ही असं म्हणता की रंग हिरवा असतो पण त्याला तो रेड दिसतो. एक ऐसा रहता उसके उल्टा कि रंग रेड रहता और उसे वो ग्रीन नज़र आता. और तीसरा ऐसा रहता कि रेड और ग्रीन दोनों समझ में नहीं आते, वो उसे ग्रे नज़र आते हैं. म्हणजे गुलाबाची पानं हिरवी आहे, गुलाब के पत्ते हरे रंग के हैं और गुलाब का फूल लाल रंग का है. और इस बंदे को वो दोनों मिट्टी के रंग के नज़र आते हैं. तो कलर ब्लाइंडनेस काय आहे? सर, कलर ब्लाइंडनेस म्हणजे इनएबिलिटी ऑफ अ पर्सन टू डिफरेंशिएट बिटवीन रेड एंड ग्रीन कलर. दूसरा पॉइंट, चलो बताओ, कलर ब्लाइंडनेस ये जो डिसऑर्डर है इसकी जड़ क्या है? मान के चलो कि मैं यदि कलर ब्लाइंड व्यक्ति हूं, अनपढ़ हूं, आपको पूछा कि वाई आई एम नॉट एबल टू डिस्टिंग्विश बिटवीन रेड एंड ग्रीन कलर. यू सेड बिकॉज यू आर कलर ब्लाइंड. आई सेड व्हाट इज द कॉज ऑफ माय कलर ब्लाइंडनेस? का मला कलर ब्लाइंडनेस है? कारण काय है? क्या मुझे किसी बैक्टीरिया, वायरस, फंगस का इन्फेक्शन है? नहीं सर. हाँ, इन्फेक्शियस डिसीज नहीं है. अच्छा ठीक है. क्या ये किसी बात की न्यूट्रिशनल डेफिशियन्सी है? म्हणजे एखादं विटामिन, एखादं मिनरल, एखादं हार्मोन याची डेफिशियन्सीमुळे मला कलर ब्लाइंडनेस झाला? नहीं सर. तो कलर ब्लाइंडनेस की वजह क्या है? सर, इट इज बिकॉज अ सिंगल रेसेसिव अंडरलाइन. इट इज बिकॉज ऑफ सिंगल रेसेसिव जीन प्रेजेंट ऑन अपर पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम. तो हा एक्स क्रोमोझोम आणि याचा हा जो अप्पर पार्ट आहे म्हणजे नॉन होमोलोगस सेगमेंट ऑफ एक्स क्रोमोझोम, त्याच्यावर जो जीन आहे तो आहे रेसेसिव. तो सर फिर हमें क्यों कलर ब्लाइंडनेस नहीं है? आपको अपर पार्ट ऑफ एक्स पे जो जीन है वो नॉर्मल है. थैंक गॉड, नॉर्मल इज डॉमिनंट. मग सर तुम्हाला का कलर ब्लाइंडनेस है? बिकॉज ऑफ प्रेजेंस ऑफ अ सिंगल रेसेसिव जीन. सिंगल रेसेसिव जीन ऑन अपर पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम. तीसरा पॉइंट, आता समजा मी म्हटलं कि कलर ब्लाइंडनेस का मतलब है रेड और ग्रीन कलर में डिस्टिंग्विश नहीं कर सकते. मुझे जड़ भी पता हो गई उसकी, की कारण माझा जो एक्स क्रोमोझोम आहे त्याच्या अप्पर पार्टवरचा जीन आहे रिसेसिव, म्हणून मला डिसऑर्डर है. पर एग्जैक्ट हुआ क्या है? ये रिसेसिव होने से क्यों मुझे रेड और ग्रीन के डिस्टिंग्विशिंग में फर्क, मतलब प्रॉब्लम है? तो सर, जर हा जीन रेसेसिव असला तर डिफेक्टिव फॉर्मेशन ऑफ कलर सेन्सिटिव्ह कोन सेल्स ऑन रेटिना. आप रेटिना जानते
की आउटर मोस्ट कव्हर ऑफ आयबॉल इज स्क्लेरा, मिडल इज कोरॉइड एंड इनर मोस्ट इज रेटिना. और रेटिना पे जो कलर पहचानने वाली सेल्स है उन्हें क्या बोलते? सर कोन सेल्स. तो ये जो कोन सेल्स है उसका हुआ डिफेक्टिव्ह फॉर्मेशन. मग तुमच्यात एक्स क्रोमोझोमवर इथं काय आहे? सर डॉमिनंट जीन आहे आणि डॉमिनंट आहे नॉर्मल, म्हणून तुमचे कोण नॉर्मल आहे, तर तुम्हाला रेड ग्रीनमध्ये प्रॉब्लेम नाही. चलो ठीक आहे. कलर ब्लाइंडनेस इज inability of a person to distinguish between red and green color. Mostly both appear gray to him. Color blindness is because of single recessive gene present on upper part of X chromosome. म्हणजे it is because of X-linked gene or sex-linked gene और उसका inheritance, X-linked inheritance or sex-linked inheritance. तीसरा point, what happens due to presence of a single recessive gene? So the thing that happen is defective formation of color sensitive cone cells. Next, चौथा पॉइंट, जर कलर ब्लाइंडनेस ही जेनेटिक डिसऑर्डरचं कारण, यदि कलर ब्लाइंडनेस इस जेनेटिक डिसऑर्डर का कारण कोई एक्स लिंक्ड जीन है तो सर आपने हमें 2 बार एक्स लिंक्ड जीन के कैरेक्टर बता दिए. मी तुम्हाला 2 वेळा एक्स लिंक्ड जीनचे कॅरेक्टर सांगितले. कसे सांगितले? की सर एक तर हा जीन एक्स लिंक्ड आहे म्हणजे याच्यामुळं होणारी डिसऑर्डर स्त्रीमध्येही असू शकते, पुरुषामध्येही असू शकतो. कारण जर एखादी महिला असेल तर तिला 2 एक्स आहेत, एखादा पुरुष असेल तर त्याला 1 एक्स आहे. म्हणजे एक्स लिंक्ड जीन से होने वाली डिसऑर्डर स्त्री पुरुष दोनों में हो सकती. दूसरी बात, सर पुरुष एक डोज में ही हो जाता सफरर. म्हणजे मला हा एक्स माझ्या आईकडून आला आणि जर माझ्या आईच्या एक्सवरती असेल डिफेक्टिव्ह जीन तर पटकन मी कलर ब्लाइंड होईल. पण जी माझी बहीण आहे तिलाही आईकडून डिफेक्टिव्ह जीन आला, पण समजा माझे वडील नॉर्मल आहेत तर मुलीला वडिलांचाही 1 एक्स येतो आणि वडील नॉर्मल असल्यामुळं डॉमिनंट जीन आला आणि हा जो नॉर्मल आहे तो डॉमिनंट आहे, म्हणजे याला एक्सप्रेस होऊ देणार नाही. सो फिमेल्स आर लेस फ्रिक्वेंट सफरर, मेल्स आर मोर फ्रिक्वेंट सफरर ऑफ कलर ब्लाइंडनेस. आपण तो सर्वेही पाहिला US व्हाईट पॉप्युलेशनचा. फिर सर सबसे इम्पॉर्टेंट चीज़ है इनहेरिटेंस ऑफ दिस कैरेक्टर इज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. म्हणजे कलर ब्लाइंडनेस नावाचा हा जो कॅरेक्टर आहे तो मेलमध्ये जर असेल तर तो त्याच्या मुलीला जाईल, मेल टू फिमेल आणि फिमेल टू अगेन मेल. म्हणजे हा इनहेरिटन्स असतो मेल टू मेल व्हाया फिमेल, फादर टू ग्रँडसन व्हाया कॅरियर डॉटर. तेच मला एक्सप्लेन करायचं आहे. तुम्हाला 3 मार्काला क्वेश्चन बोर्डात विचारतात. एक्सप्लेन इन डिटेल क्रिस क्रॉस इनहेरिटन्स विथ एक्झाम्पल ऑफ कलर ब्लाइंडनेस. म्हणजे कलर ब्लाइंडनेस साईन, सर मला समजलं नाही क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. मी असं म्हटलं,
की हा एक पुरुष आहे जो कलर ब्लाइंड आहे. म्हणजे माझे वडील समजा कलर ब्लाइंड आहे आणि आई जी आहे ती नॉर्मल आहे. मग आता तुम्ही विचार करा की वडील म्हणजे XY आणि आई म्हणजे XX. मग आता फादर कलर ब्लाइंड आहे आणि मदर ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. आता यांना मुलं कशी होतील? तो सर, जेवढे मुलं होतील, मुलं बॉईज, तर वडिलांचा त्यांना काय येईल? वाय. आणि आईचा काय येईल? एक्स. कोणत्याही पोराला त्याच्या आईचा काय येत असतो? एक्स. पण आई कशी आहे? नॉर्मल. म्हणजे सगळे जे पोरं आहेत ते कसे झाले? नॉर्मल. आता ज्या बहिणी आहे मला, तर मुलगी म्हणजे XX, मग एक एक्स आईचा येईल आणि आई कशी आहे? नॉर्मल. पण दुसरा एक्स कोणाचा येईल? वडिलांचा. आणि वडिलांच्या एक्सवर काय आहे? डिफेक्ट. म्हणजे मुलीला एक डिफेक्टिव्ह आला जीन आणि एक आला ॲब्सोल्युटली नॉर्मल जीन. आणि नॉर्मल आहे डॉमिनंट. म्हणजे वडील कलर ब्लाइंड, आई नॉर्मल असेल तर सगळे पोरं नॉर्मल, सगळ्या पोरी नॉर्मल पण कॅरियर. सर, कॅरियर म्हणजे हो, कॅरियर म्हणजे शी कॅरीज द जीन टू द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे आता पहा बरं, या स्त्रीला किती एक्स आहेत? 2. आणि 2 पैकी एक एक्सवर काय आहे? डिफेक्टिव्ह जीन. 2 पैकी 1 म्हणजे 50% पॉसिबिलिटी आहे की 2 पैकी एका मुलाला हे हा जीन पाठवते. तो पहा आता, हा डिफेक्ट कोणात होता? सर, तुमच्या वडिलात. हा डिफेक्ट वडिलामधून मला आला का? नाही. वडिलांचा एक्स मुलाला येत नसतो, तो मुलीला जातो. म्हणजे डिफेक्ट गेला मेल टू फिमेल. आणि आत्ता ही मुलगी जेव्हा मोठी होईल, तिचं लग्न होईल, म्हणजे आत्ता ही जी फिमेल आहे, जी आहे कॅरियर, म्हणजे एक जीन नॉर्मल, एक डिफेक्टिव्ह. आणि तिचं जेव्हा नॉर्मल व्यक्तीशी लग्न होईल, तर तो व्यक्ती कसा आहे? नॉर्मल. आता पहा, जो मुलगा होईल या स्त्रीला, तर त्याला त्याच्या वडिलाचा काय येईल? वाय. संबंधच नाही, वायवर तो जीनच. पण आईचा काय येईल? एक्स. आणि 2 पैकी एक एक्स आहे डिफेक्टिव्ह. म्हणजे एक पोरगा 2 पैकी काय होईल? कलर ब्लाइंड. म्हणजे असं द कॅरेक्टर इज ट्रान्सफर्ड फ्रॉम मेल टू मेल बट वाया फिमेल. याला म्हणतात क्रिस क्रॉस इनहेरिटन्स, जे मला सांगायचं आहे विस्ताराने. तो कलर ब्लाइंडनेस इज अ inability of a person to distinguish between red and green colors. Both appear gray. कलर ब्लाइंडनेसचं कारण काय? ड्यू टू सिंगल रेसेसिव्ह जीन प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस सेगमेंट ऑफ एक्स क्रोमोझोम. नेक्स्ट, हा जो जीन आहे तो कुठे असतो? अप्पर पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोमवर. आणि म्हणून कलर ब्लाइंडनेस कॅन बी देअर in male as well as female, कारण X chromosome is present in both the sexes. नेक्स्ट, काय झालं रेसेसिव्ह जीनमुळे? डिफेक्टिव्ह फॉर्मेशन ऑफ कलर सेन्सिटिव्ह कोन सेल्स झालं. याचा इनहेरिटन्स कसा असतो? क्रिस क्रॉस इनहेरिटन्स, फादर टू
ग्रँडसन म्हणजे वडिलांकडून मुलाला नाही, वडिलांकडून मुलाला नाही, वडिलांकडून नातवाला. क्रिसक्रॉस इनहेरिटन्स म्हणजे वडिलाकडनं मुलामध्ये नाही, वडिलांकडनं नातवामध्ये. मतलब किसी पिता का जो डिफेक्ट है एक्स लिंक्ड, वो कभी उसके लड़के में नहीं जाता, क्योंकि लड़के को जो एक्स आता है वो तो अपनी माता से आता. तो क्रिस क्रॉस इनहेरिटेंस का मतलब है कि डिफेक्ट किसी पुरुष से उसके ग्रैंडसन में जाएगा वाया डॉटर. इन मराठी क्रिस क्रॉस इनहेरिटन्स म्हणजे एखादा डिफेक्ट, एक्सलिंक्ड डिफेक्ट वडिलांकडनं मुलाला नाही, वडिलांकडनं नातवाला, पण त्यांच्या मुलीच्या थ्रू जात असतो. प्रॅक्टिकल लक्षात ठेवायचं, स्वतःचं एक्झाम्पल घ्यायचं. जसं मी दिलं ना, की समजा माझे वडील कलर ब्लाइंड आहेत, माझे वडील कलर ब्लाइंड, पण माझी आई नॉर्मल आहे. तर मग आमच्या घरी सगळे मुलं नॉर्मल आहेत. का? कारण सर कलर ब्लाइंडनेसचा जीन एक्सवर असतो, आणि तुमचे वडील जर कलर ब्लाइंड असतील सर, तर त्यांचा एक्स तर मुलांना येणारच नाही, मुलांना तर आईचा येतो. म्हणून जिथं वडील कलर ब्लाइंड आणि आई नॉर्मल असते, तिथं सगळे पोरं नॉर्मल असतात, आणि सगळ्या पोरी कॅरियर डॉटर असतात, पण कॅरियर डॉटर नॉर्मल असतात. पण सर कॅरियर डॉटर नॉर्मल कशी काय? ठीक आहे की वडिलांकडनं डिफेक्टिव्ह एक्स आला, पण आईकडचा एक्स कसा आहे? नॉर्मल डॉमिनंट आहे. आता या कॅरियर मुलीचं जेव्हा लग्न होईल, तर ती तर कॅरियर आहे, तिच्यात तर डिफेक्टिव्ह जीन आहे 2x पैकी एकावर. तर तिला जे मुलं होतील, तर 2 पैकी 1 जीन जाण्याची पॉसिबिलिटी किती असते? 50%. आत्ता आपल्याला क्रिस क्रॉस इनहेरिटन्स प्रूव्ह करायचं आहे. 3 मार्काला बोर्डात विचारतात, प्रूव्ह दॅट इनहेरिटन्स ऑफ कलर ब्लाइंडनेस or any X-linked gene show criss-cross inheritance or criss-cross pattern of inheritance. म्हणजे तुम्हाला करायचं काय आहे? तुम्हाला हे साबित करायचं आहे की वडिलांचा डिफेक्ट मुलीला आणि मुलीच्या मुलाला गेला, हे प्रूव्ह करायचं आहे. तर आत्ता आपण कलर ब्लाइंडनेसचा इनहेरिटन्स सुरू करतो आहे. त्याचे आपण स्वतः 3-4 प्रॉब्लेम घेऊ, ते सॉल्व करू शांततेने. प्रत्येकाला आलंच पाहिजे. एक प्रश्न असतोच कलर ब्लाइंडनेस हेमोफिलियावर, अगदी सोपा, घाबरायचं नाही. मी प्रॅक्टिसही करून घेतो इथे, आणि व्हेरियस जिनोटाईप्स, फिनोटाईप्स तुम्हाला समजून सांगतो. थँक्यू.